कर्नाटक शासनाच्या कृष्णाघाट योजनेअंतर्गत अलमट्टी धरणाची उंची 5 मीटरनं वाढवण्यासाठी गतीनं पावलं पडू लागलीत। या प्रकल्पामुळे उत्तर कर्नाटकचा भाग सुजलाम सुफलाम होणार असला तरी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातील पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जाते। याबाबत बुधवारी विधिमंडळात आमदारांनी आवाज उठवला, तर दुसरीकडे पूर अभ्यासकांनीही याबाबत महाराष्ट्राने सजग राहण्याची गरज व्यक्त केली। अलमट्टी धरणाची उंची 524.26 मीटर पर्यंत वाढवण्याचा निर्णय कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतला। त्यामुळे महापुराच्या गर्तेत सापडलेल्या पश्चिम महाराष्ट्रावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे। करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी कर्नाटक सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे। कर्नाटक राज्य आणि आपलं राज्य यांची चर्चा सविस्तर यापूर्वी वेळोवेळी झालेली आहे। त्या अलमट्टी धरणातलं पाणी किती ठेवायचं आणि किती नाही याच्याविषयी ज्यावेळी पूर येतो त्यावेळी नियमन करण्याची व्यवस्था आपण निर्माण केलेली आमचं सरकार होतं त्यावेळी। त्यामुळं त्याचा धोका धरणाचा धोका मागं होतो अशी ही जी वंदता होती ती आमच्या नियोजनामुळे पूर्णपणाने कमी झाली। आता प्रश्न आहे तो जास्त उंची धरणाची वाढवली तर कर्नाटकचं स्टोरेज वाढेल। त्या वाढलेल्या उंचीचा परिणाम किती होतो हा जलसिंचन विभागाने अभ्यास करणं आवश्यक आहे। 2021 साली प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आला आणि प्रचंड हानी शेतीबरोबर घरांची आणि गावाच्या गावं वाहून जातात। मला वाटतं की या संदर्भात आम्ही सातत्याने आक्षेप नोंदवलेला आहे। कर्नाटक सरकार त्या ठिकाणी विसर्ग ठेवण्यामध्ये विसर्ग चांगल्या पद्धतीने ठेवण्यात असमर्थता दाखवते। अशा वेळी आज जर आहे त्याच्यापेक्षा उंची वाढवली तर निश्चित पद्धतीनं याच्याहीपेक्षा गावं पाण्याखाली जातील आणि कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्ह्याचं प्रचंड नुकसान होईल। या संदर्भात हे जमिनीचं हस्तांतरणाचे जे संपादनाचं काम चालू केलं आहे त्याला स्थगिती द्यावी आणि हे धरण होऊ नये, 524 मीटर उंची होऊ नये या संदर्भात मी आज पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे या ठिकाणी आज हा मुद्दा मांडला। मागच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की एवढी कमी उंची असताना सुद्धा सांगली आणि इतर भागामध्ये पुराचा धोका या ठिकाणी होऊ लागला। पण काल आपण पाहिलं असेल की विधानसभेच्या चर्चेमध्ये शिवसेनेचे आमदार श्री नरके यांनी ही मागणी केलेली आहे की केंद्र सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि त्या उंची वाढीला या ठिकाणी स्थगिती द्यावी। आणि आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी आम्ही जी मागणी केलेली आहे केंद्र सरकार त्याच्यावर विचार करेल, कारण की कोणाची उंची वाढत असताना या ठिकाणी कोणाचं नुकसान होईल असे प्रकल्प होऊ शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।